नागपूर शहरातील मेयो रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दुकान लावण्याच्या कारणावरून एका महिला दुकानदारावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी तहसील पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला जेरबंद केले आहे। मनोज छोटेलाल समुद्रे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। मिळालेली माहिती अशी की फिर्यादी कौशल्या वामन भिसीकर यांचे मेयो रुग्णालयाच्या गेटजवळ लहान मुलांच्या कपड्यांचे दुकान आहे। 28 एप्रिल रोजी कौशल्या आपल्या दुकानात असताना त्यांच्या ओळखीचा असलेला आरोपी मनोज समुद्रे तिथे आला। त्याने इथे दुकान लावायचे नाही असे म्हणून कौशल्या यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या मनोजने कौशल्या यांच्यावर चाकूने वार करून त्यांना जखमी केले आणि तिथून पळ काढला। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती। तहसील पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढला आणि अखेर त्याला ताब्यात घेतलंय। आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करतायत। माझे नाव राजेश दत्तात्रय महादेवर, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस ठाणे तहसील येथे नेमणुकीत असून काल दिनांक 28/4/2026 रोजी आम्ही दिवसपाडी अधिकारी म्हणून कर्तव्यावर हजर असताना तक्रारदारांना कौशल्या वामन भिसीकर या पोलीस स्टेशनला हजर येऊन त्यांनी आम्हाला तोंडी तक्रार दिली की त्यांचे मेयो हॉस्पिटलचे एंट्री गेट समोर बाजूला लहान मुलांचे कापडाची विक्री दुकान आहे। त्या तिथे दुकानामध्ये हजर असताना सकाळी 10:30 वाजताच्या दरम्यान त्यांच्या ओळखीचा आरोपी नामे मनोज छोटेलाल समुद्रे हा त्यांच्या जवळ आला आणि त्याने म्हटले की इथे दुकान लावायचे नाही। या कारणावर वाद होऊन आरोपिताने तक्रारदार महिलेस शिवीगाळ करून धमकी दिली आणि या वादामध्येच त्यांनी त्याच्याकडे असलेल्या भाजी कापाच्या चाकूने तक्रारदारास ढोंगणावर मारून जखमी केलेले आहे। सदर तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। आम्ही घटनास्थळी जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला, आजूबाजूचे CCTV फुटेज चेक केले। तपास पथकाने यातील आरोपी मनोज समुद्रे यास डिटेन करून ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याला हजर केलेले आहे। पुढील तपास माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सुरू आहे।